सुलभ शौचालय मी बघितलं, स्वच्छ होतं. अनेक प्रवाशांनी मला तक्रार केली की 5 रुपये अंतिम प्रसाधन गृहामध्ये जाण्यासाठी देणं निश्चित झालेलं असताना 10 रुपये घेतलं जातं. महिलांकडनं मोफत त्यांना द्यायचं असं कबूल केलेलं असताना सुद्धा त्यांच्याकडनं 5-5, 10-10 रुपये घेतले जातात. तर ते सुद्धा मी माझ्या या भागातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यावर सुद्धा तुम्ही उद्यापासून लक्ष ठेवायला पाहिजे. प्रामुख्याने हे सगळं दुकानं त्यांचं मी बंद करणार. 5 रुपये 10 रुपये घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी स्वतः सांगितलं की मी दिवसाला 5,000 रुपये कलेक्शन करतो, म्हणजे दिवसाला 5,000 रुपये म्हणजे 1.5 लाख रुपये महिन्याचं कलेक्शन झालं. हा तो 5,000 रुपये स्वतःच्या तोंडून म्हणतो, म्हणजे 10,000 काही 20,000 पण होऊ शकेल, कारण एवढं मोठं एसटी स्टँड आहे. त्यामुळे ह्या सुलभ शौचालय आणि काही शौचालय आम्ही लोकांना दिलेली चालवायला ही सगळी महामंडळं आता ताब्यात घेणार आहे. आणि 1 जून पासून राज्यातील सगळ्या एसटी डेपोवर प्रसाधन गृहामध्ये जाण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांकडनं 1ही रुपया घेतला जाणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्री म्हणून मी आता कोल्हापुरातच करतोय. कारण निर्णय आम्ही घेतोय की प्रसाधन गृहामध्ये 1ही रुपया आकारायचा नाही. तो सगळा जो खर्च आहे तो एसटी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही करू. कारण एसटी महामंडळामध्ये सर्वसामान्य प्रवाशांकडून आम्ही 2 रुपये जो 15 तारखेपासून स्वच्छता कर लावलाय, त्या स्वच्छता कराच्या माध्यमातून तो खर्च आम्ही स्वतः त्यातून खर्च करू. प्रामुख्यानं हे एसटी महामंडळाची जी जागा आहे त्या आज मला स्वच्छ दिसते, परंतु ते मी येण्याची वाट न बघता दर 4 तासाने त्याची स्वच्छता कशी होईल यासाठी ठेकेदार नियुक्त केलेला आहे. तो 1 तारखेपासून 1 जून पासून म्हणजे आमचा वर्धापन दिन आहे एसटी महामंडळाचा, त्या दिवसापासून तो कार्यान्वित होईल. म्हणजे एसटी महामंडळाचा हा जो परिसर आहे पूर्णपणे दर 4